हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुड आफ्टरनून. दुपारचे वाजलेले आहे 1:30 आणि आपला चाललेला आहे स्वयंपाक. आपला दररोजचा टाइम झालाय आपल्या तो. पण आज उशीर का केला? संडे आज जरा वेगळा बेन होता, पण लय उशीर झाल्यामुळे मग तो बेन कॅन्सल केलाय आपण. मग आता आपलं ठरलं आहे मसाले, मस्तपैकी मसाले भाजण्यासाठी. मी आता इथं शेंगदाणे, फ्लॉवर, बटाटा, ह्याच्यात मिरच्या, टोमॅटो, कांदा आणि इथं आलं लसणाची पेस्ट असं सगळं तयार करून घेतलेलं आहे. आणि हा आणलेला आहे आपला दावतचा राईस, म्हणजे मग ह्याच्यामध्ये छान भाग होतो. मला हा भाग याचा आवडतो. मसाले भात ह्याच्यात ह्याच्यात आपण थोडेफार खडे मसाले पण ऍड करूया. सगळ्यांनी इकडे पाऊस पाणी पडायला सुरुवात झाली का नाही ते कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला मी किती वेळा सांगितले कमेंट करत करा, असं कोण कमेंट करतच नाही गंजाच्या वगैरे काय वगैरे द्या. आणि सध्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. आता आल्याची मैत्रीण पण येणार आहे, थोडं काम आहे म्हणून थोडं जास्तच टाकते, म्हणजे संध्याकाळचं पण होईल आताच होईल टेन्शन नाही. त्यात एक तीर में दोन निशाण. तर आपण आता मी काही भारी नाही पण साध्या पद्धतीनेच करणार आहे, मला जसं येतो तसं. तर आपण आता हे सगळं तांदूळ काय एवढं निवडायला नाहीये, त्याच्यामध्ये घाण नसती मध्ये. पण आता सुरुवात करूया. तर काल मी तूप काढलं होतं बघा, एवढं तूप निघाले. साई साठवलेली 1-1.5 महिना झालता त्याला. एवढं तूप म्हणजे किती असेल, 1 किलो असेल का, अर्धा किलो, मोठी 1 किलोच्या दरम्यान असणारच आहे तूप. घरचं तूप टेन्शन. पण आमच्या पुरीला आवडतच नाही एवढं तूप असून दे. तर आपण ह्याच्यात टाकलेलं आहे पहिलं तेल. तेल भरपूर टाकते म्हणजे छान जाऊन मला. ही आपली कलर की दुनिया, सगळे कलर आहे ह्याच्यामध्ये. पहिले टाकायचे जिरं, चांगला तडका येऊन द्यायचा, मग टाकायची मोहरी. आज रविवार आमचा सुनच येत असेल, लोक म्हणतील मला. नंतर टाकायचा कांदा, टॅमॅटो पण टाकतो, नंतर चांगला परतते त्याच्या बरोबर. मसाल्याच्या पुड्या काढ घ्यायच्यात त्या दिदीने म्हटलं. थोड्याच्या मिरच्या टाकल्यात, नाही टाकलेलं, थोडं टाकलं. हे तर परतून घेते आता मी. समजेल कसं काढायचं बिर्याणी मसाले तुम्ही खाजून त्याच्यात ते माझा एक सेपरेट असा मसाल्याचा डबा असतो, त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात. दुसऱ्या आज एकदा भेटेल कांदा लसूण गोडा मसाला, हळद, धना पावडर, ते सगळं ठेवते. आणि याच्यामध्ये आणि चिकन मसाल्याच्या, सांबर मसाल्याच्या, बिर्याणी मसाल्याच्या पुड्या आहेत ना त्या ठेवते. आम्ही होता माणूस जे चांगलं परतून घ्यायचंय. तर गरमागरम खायची आहे. एकच काम सांगते ग, काचरे आहेत आपल्या घरात, इथं काचरी होती खूप शित होता. एवढं स्वच्छ करते, एवढं स्वच्छ गॅस केलता मग गॅसवर चहा सांडल्या पूर्वी. पुरी ना देवच नाही का गॅसला देवत नाही काय माहिती. परत येत होता ना द्यायला. हो लय भारी पडायला लागलाय पाऊस आता, मस्त वाटतं वातावरण, लय छान झालं. आमच्या इकडं बाकीचं वातावरण झालं, धुकं धुकं पडल्यासारखं झालं. मला वाटलं ना कसं काय पेटवलंय कोणी, नाही पावसात काय पेटवणार कोणी.
आपल्याला रील पण शूट करायची आठ. त्याचं पण तुम्हाला थोडस मी बीसीएस दाखवणार आहे ते आम्ही कसे शूट करतो काय करतो. आता याच्यामध्ये ना आलू लसणाची पेस्ट पण टाकते. शिजत परतून ही टाकली. चांगलं मग सगळं परतून घेतलं ना चव छान लागते. आलू लसणाची सारखी घेते टेस्टी सगळी टाकून थोडस तेल पण टाकते अजून त्याचे थोडं काय नाही तो पोळीने कशी फोडली जाऊ शकतो. स्वच्छ हिंडून घेत नाही काय नाही आजीवर तशी काम करतो येड्याला बाहेर आणि हे पिशवी तेलाची ह्याला मिळते कशाला विचारली हा ते हा काय सांगू साधं सिंपल काहीच नाही टाकलं त्याच्यात पण तरी पण वास लय भारी आला लय भारी आला हे थोडंच नाही अजून तेल टाकते म्हणजे पाणी जरा जेम तेम पडलं तरी काही टेन्शन नाही. आपले चांगले त्याला तांबे म्हणजे व्यवस्थित त्या द्यायला लागून आणि शिजायला. तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार टाका. कोणी कोणी आहे बिर्याणी मसाला मिरची टाकलेलं आहे तरी घेऊन मला जाऊन हा गोडा मसाला आणि हा कांदा लसूण मसाला आपण टाकते कोण कोण टाकतं मला सांगा म्हणजे मला आवडतं तसं खायला तर मी टाकते ज्याची त्याची आवड वेगळी आहे करण्याची पद्धत पण वेगळी आहे माझी अशी आहे कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा मग तुम्ही आपण हे चांगलं अजून 2 मिनिटं परतून घेते तोपर्यंत मी भात हे करते तांदूळ धुवून घे तांदळात काही घाण नाही वेळ त्यामुळे चौक 5 जणांसाठी भात हा पुरेसा आहे एवढा 5-6 जण 2 टाइम बरोबर होत 6 जण धुवून घेतले कारण त्या अजून थोडासा तांदूळ टाकावा कमी जास्त असलं म्हणजे जरा बरं कमी पडल्यावर परत तोंडाकडे बघायला लागतं मी काल इतका मस्त भारी मिरचीचा ठेचा केला होता आणि भाकरीचं पीठ नव्हतं आहे तर भाकरी बरोबर लय भारी लागला असता कालचे जेवण बी इतकं भारी झालं ना काय कसं त्याला तांदूळ राहिलेला जास्त असावं पण कमी नसावं आहे ना कारण एखादा माणूस वाढला अचानक तेव्हा कसली बरी हा हा एकच नाही वास तर इतका भारी आहे ना
आता आपल्याला ह्याच्यात तांदूळ टाकून घ्यायचं सगळं, कारण असं वरतून टाकायचं. काय काय ना पाणी नाही का उकळतात आणि मग तांदूळ टाकतात, तसं नाही आवडत. मग तो काय होतं, जास्त त्याची चव व्यवस्थित लागत नाही. हे काय करायचं, आपण असं चांगला धुवून घ्यायचा आणि टाकायचा भात ह्याच्यात तांदूळ, आणि मग चांगला असं 5 मिनिटं तरी, 2-3 मिनिटं तरी चांगला परतून घेतला ना, मग टेस्ट पण आणि खायला पण म्हणजे नाही का व्यवस्थित आणि चांगला परतल्यामुळं शिजतो पण छान. नाही तर मग तो शिजत बी नाही कधी कधी. आता गॅस फुल करते मी थोडासा, आणि हा नुसता असा परतून चांगला परतते आता. त्याच्यात अजून तरी बरं सामान कमी आहे, वाटाणे वगैरे नाही, गाजर नाही. आणि आपलं अचानक ठरल्यामुळे मग काही आणलं नाही मी. घरात जेवढं होतं तेवढं ह्याच्यातच भागून जाईल. चला, जेवढं आहे तेवढं तो. उलट काय होतं माहिती का, जास्त चपाट माहिती का, काय 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 मसाले फिसाले काय काय टाका, ते व्यवस्थित होतच नाही, टेस्टच नाही लागत. पण हा आपला साधा सिंपल बघू आता काय होते, कसा लागतोय कसा येतोय. आणि ह्याच्यात आहे ना गपचूप गावरान तूप टाकणार आहे, कारण पोरी ना गावरान तूप खात नाही. आता हे आमचं तयार केलेलं आहे ना, ते टाकते खूप नव्हते मग त्यांना कळणारच नाही ते टाकते मग. तर आता आपण ह्याच्यात मस्तपैकी असं पाणी टाकते. पाणी टाकून घेते आणि वरतून थोडस तूप टाकते, म्हणजे मग अजून छान चव येईल त्याला. मीठ पण टाकलेलं आहे मी मगाशी, थोडस टेस्ट करायला लागल, नाही तर मग काही गरज नाही एवढी. रविवार रविवार म्हणतो, पण रविवारची इतकी कामं आणि इतका वेळ जातो ना रविवारचा सगळ्या कामांमध्ये, जेवायला नेमका उशीर होतो. मग सकाळी आज पोरी उठल्याच उशिरा, त्याच्यामुळे सगळंच काम उशिरा झालं. परत मला काम पण होतं, मग मी वाघोलीला पण गेले होते अस्तर ते आणायला. त्यानंतर आपल्याला ते फॅब्रिक पेंटिंगचं पण आपल्याला करायचे असते, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला देते मी, तो पण एक व्हिडिओ येईल. आता काय सांगायची गरज नाही त्याला. तो मग पाणी बिणी टाकून झाले मस्त. आता ह्याला मी झाकण ठेवते, थोड्या वेळ उकळी आली झाकण ठेवते, आणि मग तुम्हाला झाल्यावर दाखवते कसा होती भात. हे बघा, हे पण आपल्याकडे तूप आहे. जास्त नको नाही तर खाणार नाही, वाचत राहणार खाणार आहे पूर्ण चतरी लागल्या, खात नाही राहिलं. तर आता हे झाले, तुम्हाला आता झाल्यावरच डायरेक्ट दाखवते, म्हणजे जेवायलाच या तुम्ही डायरेक्ट आता सगळे. आणि व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहायचंय, पुढे पण अजून ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, कारण अजून मजा मस्ती धमाल. आताशी 1:30 वाजले, अजून दिवस जायचा अख्खा, त्याच्यामुळं थोड्या वेळाने कंटिन्यू ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ओके, आपला झालेला आहे मसाले भात बघा, कसं भारी झालाय, फुल गच्च भरलाय, फुल गच्च भरलाय, गच्च भरलाय म्हणजे संध्याकाळचं बी आता आपल्याला टेन्शन नाही. तर या सगळ्यांनी भात खायला. चिकन बिर्याणी आणि एक मटन, ते काय म्हणतात खोया, पण तसं खोया मटन बिर्याणी, खोया चिकन बिर्याणी, खोया चिकन बिर्याणी, खोया चिकन बिर्याणी. पुढे दे आता वाढते मी मस्तपैकी भात आणि लोणचं, कांदा, आणि कले बघ खरडा केला तुम्ही. या सगळ्यांनी जेवायला. अर्धा तास लागला भाताला. आमची तांदूळ आणण्यापासून सुरुवात होते, हे तांदूळच नव्हते, बाप्पा नव्हतं. तर अशा प्रकारे जेवण झालेलं आहे मस्त, एक नंबर जेवण झालं. रोजचं होतं, खरडा होता याच्याबरोबर खायला, बघितलं. तर आजचा ब्लॉग छोटासा आपला मिनी ब्लॉगच झालाय, थोडा वेळ झालाय. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपली लाडकी रेश्मा
हे आपल्या चॅनलचं नाव आहे. म्हणजे 2-3 वेळा वेगळं नाव घेतलं. आमची नाही तर आपली लाडकी रेश्मा या चॅनलला, यूट्यूबच्या चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. भरभरून कमेंट करा. आजचा ब्लॉग हा संध्याकाळी लगेच पडणार आहे, 6 वाजता मी टाकणार आहे आजचा ब्लॉग हा. तर सगळ्यांनी बघायचा आहे आणि खूप प्रेम द्यायचं. बाय.